कल्पना करा, एक तरुण स्वप्नांनी भरलेलं आयुष्य, घर, कुटुंब आणि भविष्य. पण एका अपघातानंतर तो वर्षानुवर्षे कोमामध्ये आहे. ना तो बोलू शकतो, ना तो चालू शकतो, ना त्याला जगण्याचा अनुभव आहे. फक्त मशीनवर चाललेले श्वास. अशा वेळी एक प्रश्न संपूर्ण समाजासमोर उभा राहतो. जगणं महत्वाचं की सन्मानाने मृत्यू? याच प्रश्नावर भारतातील सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी दिलेला निर्णय देशात मोठी चर्चा निर्माण करणारा ठरलाय. आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे एक नाव, हरीश राणा. नमस्कार मित्रहो, मी किशोर पवार. आज आपल्याशी चर्चा करणार आहे इच्छा मरण. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून आपलं मत या ठिकाणी नक्कीच नोंदवा. हरीश राणाची कहाणी काय सांगते लक्षात घ्या. हरीश राणा हा एक सामान्य भारतीय युवक होता. 2013 मध्ये एका भीषण अपघातानंतर तो कोमामध्ये गेला. याचा अर्थ शरीर जिवंत पण मेंदूंची जाणीव जवळजवळ संपलेली. वर्षानुवर्षे तो हॉस्पिटलमध्ये पडून होता. 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, पण स्थिती बदललेली नाही. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, रिकव्हरीची शक्यता अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत कुटुंबियांनी न्यायालयात विनंती केली. मित्रहो, कधी कधी आयुष्य थांबत नाही, पण जीवन संपून गेलेलं असतं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे? हे प्रकरण अखेर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये गेलं आणि समोर आली. वैद्यकीय समिती, डॉक्टरांचे अहवाल आणि रुग्णांची अवस्था तपासल्यानंतर कोर्टाने त्यांना इच्छा मरणाची परवानगी दिली, म्हणजे लाईफ सपोर्ट काढण्याची परवानगी दिली. कोर्टानं सांगितलं, राईट टू डाय विथ डिग्निटी हा आर्टिकल 21 चा भाग आहे. म्हणजे जसं सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, तसंच काही परिस्थितीत सन्मानाने मरण्याचा सुद्धा हक्क असू शकतो. मित्रहो, जीवन फक्त चालू ठेवणं हा उद्देश नसतो, सन्मानाने जगणे हा उद्देश असतो. त्यामुळे मृत्यूचं सुद्धा तसंच काहीच आहे. भारतात इच्छा मरणाचा कायदा काय बरं नेमकं ते जाणून घेऊया. भारतामध्ये इच्छा मरणाची चर्चा नवीन नाही. 2018 मध्ये सुद्धा कॉमन केस वर्सेस युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक प्रकरणात सुद्धा सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. त्या निर्णयानुसार इच्छा मरणाची काही अटींवर परवानगी देण्यात आली. लिव्हिंग विल मान्य करण्यात आलं. डॉक्टरांची समिती आवश्यक होती. पण एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट आहे, इच्छा मरण अजूनही भारतात बेकायदेशीर आहे. मित्रहो, कायदा जीवन वाचवण्यासाठी असतो, पण कधी कधी तो वेदना कमी करण्यासाठी सुद्धा असतो. उदाहरण एक पाहूया आपण. कोमामधील रुग्ण आहे. कल्पना करा, एक रुग्ण 15 वर्षांपासून कोमामध्ये आहे. त्याला काही कळत नाही, त्याला वेदना जाणवत आहेत की नाही हेही त्याला माहिती नाही. पण त्याचे कुटुंब दररोज आशेने, अपेक्षेने त्याच्याकडे पाहतात. अशा वेळी प्रश्न उभा राहतो, ही जगणं आहे की फक्त मशीनवर चाललेली प्रक्रिया? मित्रहो, कधी कधी मशीन जीवन टिकवतात, पण आत्मा खूप आधी निघून गेलेला असतो. इथे कोमामध्ये असंच काहीच झालेलं असतं. मित्रहो, उदाहरण दुसरं पाहूया आपण. दुसरी परिस्थिती ही विचार करण्यासारखी आहे. एखाद्या व्यक्तीला अंतिम टप्प्यातील कॅन्सर आहे. तो प्रचंड वेदनेत आहे. डॉक्टर सांगतात, आता उपचार फक्त आयुष्य काही दिवस वाढवतील. अशा वेळी काही लोक म्हणतात, त्याला शांतपणे निरोप घेऊ द्या. तर काही म्हणतात, शेवटपर्यंत लढा. मित्रहो, कधी कधी मृत्यू हा पराभव नसतो, तो वेदनेतून मिळालेली मुक्ती असतो. समाजात सुद्धा 2 मतं वेगवेगळी आहेत. इच्छा मरणावर समाजात 2 स्पष्ट मतं आहेत. समर्थन करणारे म्हणतात, माणसाला सन्मानाने मरण्याचा हक्क आहे, अनावश्यक वेदना टाळल्या पाहिजेत, कुटुंबावर आर्थिक ताण कमी होतो. आणि विरोध करणारे काय म्हणतात, जीवन हे देवाने दिलेलं आहे, त्याचा गैरवापर होऊ शकतो, कुटुंबीय चुकीचा निर्णय घेऊ शकतात. हे विरोध करणाऱ्यांचं मत आहे. मित्रहो, मृत्यूची भीती माणसाला नसते, त्याला भीती असते ती वेदनेत जगण्याची. तत्वज्ञानी काय म्हणतात बरं या बाबतीत? जीवनाची किंमत ही वर्षांमध्ये नसते, ती असते क्षणांमध्ये, ती चांगल्या पद्धतीच्या जगण्यामध्ये. जर एखाद्या माणसाला क्षण अनुभवता येत नसतील तर त्या अवस्थेला आपण जीवन म्हणू शकतो का? हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहतोय. हरीश राणा यांचे प्रकरण संपूर्ण देशाला हा प्रश्न विचारायला लावतो. मित्रहो, जीवन म्हणजे फक्त श्वास नाहीये, जीवन म्हणजे सन्मान आहे, जीवन म्हणजे जगणं आहे.
जीवन म्हणजे अभिमान आहे, स्वाभिमान आहे. मित्रहो, इच्छा मरणाचा प्रश्न सोप्या उत्तरांचा नाही बरं का. तो उभा आहे कायदा, नैतिकता आणि मानवता यांच्या मधोमध. आज सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांनी काही परिस्थितीत सन्मानाने मरण्याचा हक्क मान्य केला आहे. पण शेवटी प्रश्न असा आहे, जीवनाची खरी किंमत काय आहे? श्वास की सन्मान? हे जनतेने निवडलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की कळवा. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.